3. अंतिम शब्द. त्यावेळी भगवान बुद्ध आनंदाला म्हणाले, आनंदा, कदाचित तू असे म्हणशील, गुरूंची वाणी आता राहिली नाही, आता आम्हाला कोणी गुरु उरला नाही. पण आनंदा, तुला असे वाटता कामा नाही. जे धम्म आणि विनय मी शिकवले, सांगितले आहेत, तेच माझ्या पश्चात तुमचे गुरु असे समजा. आणि आनंद, भिक्खू परस्पराशी बोलताना मित्रभावाने एकमेकांना हल्ली संबोधतात, लहान मोठ्यांचा भेद करीत नाही. पण माझ्या पश्चात ही प्रथा बंद झाली पाहिजे. ज्येष्ठ जेव्हा कनिष्ठाला हाक मारतील तेव्हा त्याच्या नावाने, गोत्र नावाने किंवा मित्र म्हणून त्याला संबोधणे व कनिष्ठ जेव्हा ज्येष्ठाला हाक मारतील तेव्हा त्याला भगवान किंवा भंते असे संबोधावे. आणि आनंद, माझ्या पश्चात जर संघाला आवश्यक वाटले तर किरकोळ अथवा गौण नियम तो रद्द देखील करू शकतो. आणि आनंद, तुला माहीतच आहे की भिक्खू छन्न, कसाहट्टी, विकृत मार्गाने जाणारा आणि बेशिस्त आहे, विनयाला मानित नाही. आनंद, माझ्या पश्चात छन्नाला ब्रह्मदंड दिला जावा. भगवान, ब्रह्मदंड म्हणजे काय? छन्न काय करेल, छन्न काय वाटेल ते बोलो, कोणी त्याच्याशी बोलू नये, त्याची कान उघडणी करू नये, त्याला काहीही शिकवू नये, त्याला एकटे सोडून द्यावे. कदाचित ह्यामुळे तो सुधारेल. नंतर भगवान बुद्ध भिक्खूंना उद्देशून बोलले, जर कोणा भिक्खूच्या मनात कदाचित बुद्धाबाबत, धम्माबाबत, संघाबाबत काही संदेह किंवा गोंधळ असेल किंवा मार्गाबाबत काही शंका असेल, संदेह असेल, विचिकित्सा असेल, तर भिक्खूंनो, आता वेळ आहे, आत्ताच तो त्याने विचारावा. मागाहून पश्चाताप करू नये की आमचे गुरु समोर असताना त्यांना प्रत्यक्षपणे शंका सांगितली नाही. असे सांगितल्यावर भिक्खू शांतच राहिले. तेव्हा तथागतांनी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तेच शब्द उच्चारले आणि तिसऱ्या वेळीही भिक्खूंनी मौन सोडले नाही. तेव्हा तथागत म्हणाले, कदाचित गुरुचा मान राखावा म्हणून तुम्ही विचारत नसाल, पण भिक्खू हो, तुम्ही मला मित्रासमान मानून काय विचारायचे ते विचारा. तरीही भिक्खू चूपच राहिले. तेव्हा स्थविर आनंद तथागतांना म्हणाले, भगवान, आश्चर्य आहे, अद्भुत आहे. भगवान, ह्या माझ्या संघाने मला आज निश्चिंत केले आहे. ह्या भिक्खूंपैकी एकाच्याही मनात बुद्धाबाबत, धम्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत यत्किंचितही संदेह नाही. आनंद, तू हे विश्वासाने बोलतोस, पण तथागतांना ही जाणीव आहे की एकाही भिक्खूच्या मनात कसलाही संदेह किंवा गोंधळ नाही. ह्या माझ्या 500 भिक्खूंमधील सर्वात कमी उन्नती झालेला निदान स्तोतापन्न तरी खास असेलच, त्याला देखील अधोगतीपासून सुटण्याची खात्री आहे, त्याला संबोधी प्राप्त करून घेण्याची खात्री आहे. तेव्हा तथागत भिक्खूंना उद्देशून बोलले, भिक्खू हो, मी तुम्हाला पुन्हा स्मरण करून देतो की सर्व संस्कार अनित्य आहे. आपण आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा. तथागतांचे शेवटचे हे शब्द होते.